अहिल्यानगरच्या पारनेरमधील वाडेगव्हाण येथील शेतकऱ्यानं ड्रॅगन शेतीचा यशस्वी प्रयोग केला। या शेतकऱ्यानं 3 एकर शेतावर ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलं। यातून विजय खंदारे या प्रयोगशील शेतकऱ्यानं 26 ते 27 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय। 20 वर्षापर्यंत हे पीक उत्पन्न देत असून कमी पाण्यात देखील तग धरत असल्याचं खंदारेंनी सांगितलं। याचा थेट शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। फाटा देत शेतकरी आता आधुनिक पिकांकडे वळलेले आहेत। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील विजय खंदारे या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलेलं आहे। त्यांच्याकडे एकूण 15 एकर शेती आहे आणि या शेतीपैकी 3 एकर शेतीवर त्यांनी हे ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलेलं आहे। जवळपास 13,000 झाडं या ड्रॅगन फ्रूटची त्यांच्या शेतावर आहेत आणि याचं पहिलं उत्पन्न देखील त्यांना मिळालेलं आहे। भरघोस असं उत्पन्न या पिकातून मिळत असल्याचं खंदारे यांनी सांगितलेलं आहे। आपण त्यांच्याशीच या पिकाविषयी जाणून घेऊयात। आपल्या सोबत विजय खंदारे आहेत। दादा, हे जे ड्रॅगन फ्रूट आहे त्याची आपल्या शेतावर घेण्याची संकल्पना नेमकी कशी सुचली आणि कधी लावलंय आपण हे? मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गेलो असताना मी तिथे पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटचं पीक पाहिलं आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे पैसे देणारं पीक आहे। मग मी माझ्या 3 एकर क्षेत्रावरती एकरी 4.5 लाख रुपये खर्च करून ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलेलं आहे। याचं उत्पन्न कधी सुरू झालंय? आतापर्यंत तुम्हाला किती उत्पन्न मिळालंय? एकच वर्षात मला साधारण 17 टन माल निघाला आणि 70 ते 100 रुपयाचा भाव मिळाला। मला साधारण 16-17 लाख रुपये आतापर्यंत माझ्या हातात मिळालेले आहेत। अजून 2 बहार बाकी आहेत। 2 बहारात मला अजून 7 ते 8 टन माल मिळण्याची अपेक्षा आहे आणि एकंदरीत मला सगळं पूर्ण 26-27 लाख रुपये पहिल्या वर्षी मिळावात अशी माझी अपेक्षा आहे। लैलेश बारगजे, G24 तास, अहिल्यानगर।